शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा येथे दरवर्षी 100 मुलांचे ॲडमिशन्स होतात. त्याच्यासाठी दरवर्षी आपल्याला 10 मृतदेहांची गरज असते मुलांच्या शिक्षणासाठी. तर त्यापैकी मागच्या वर्षी 5 मृतदेह जे आहे ते औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आपण प्राप्त केले होते आणि 5 मृतदेह जे आहेत ते आता देहदानाच्या मार्फत आम्हाला मिळालेले आहेत. देहदान जो आहे हे कोणीही करू शकतं 18 वर्ष वयाच्या वरचा व्यक्ती. मृत्यूनंतर आपला देहदान केला जावा अशी इच्छा असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपली इच्छा एका विशिष्ट फॉर्मवर ती लिहून द्यावी लागते. हा फॉर्म शरीर रचनाशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा यांच्याकडे उपलब्ध आहे. हा फॉर्म तो व्यक्ती भरू शकतो किंवा मृत्यूनंतर त्याचे नातेवाईकही ते भरू शकतात. देहदान करण्यासाठी किंवा म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मृतदेह स्वीकारण्यासाठी नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणामध्ये मृत्यूचं कारण ते डॉक्टरांनी दिलेलं असलं पाहिजे आणि लवकरात लवकर ते आम्हाला जर कळवलं म्हणजे एकदा जर डिकम्पोजिशन किंवा बॉडी कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली तर त्याच्यानंतर मग अशी बॉडी आमच्या उपयोगाची नसते. तर मृत्यू झाल्यानंतर अशा वैद्यकीय म्हणजे मृत्यूच्या कारणासहित जे प्रमाणपत्र मृत्यूचं असते ते जर आमच्याकडे जर म्हणजे उपलब्ध असेल तर आम्ही लगेच त्याच्यासाठीची इकडे बॉडी शिफ्ट करण्याची व्यवस्था करतो. इथे बॉडी पूर्णपणे शीतगृहात ठेवण्याची सुविधा जी आहे ती उपलब्ध आहे आणि या बॉडीचा उपयोग जो आहे तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केला जातो. आपण काय आव्हान कराल? वैद्यकीय शिक्षणासाठी मृतदेह दान करणं ही एक खूप चांगलं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि पर्यायानं वैद्यकीय विद्यार्थ्यांना जे शिकल्यानंतर भारतीयांची सेवाच करणार आहेत. तर हे फार मोठं चांगला काम आहे असं मला वाटतंय आणि या प्रसंगी मी आपल्या माध्यमातून जनतेला असं आवाहन करू इच्छितो की देहदान आणि जास्तीत जास्त लोकांनी करावं जेणेकरून सदर मृतदेहांचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी करता येणे शक्य होईल.